Dear student, we are seeing practice set 4.2. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधलं चौथं उदाहरण आपल्याला पाहिजे पहा की मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी purchased some gas cylinder for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customers for rupees 26,500. या ठिकाणी मलिक गॅस एजन्सी आहे चंदीगड. चंदीगड जे आहे तर ते युनियन टेरिटरी आहे, संघ राज्य त्या ठिकाणी आहे. आणि यांनी काय केलेले, काही असणारे काही औद्योगिक अशा प्रकारचे असणारे काही गॅस सिलेंडर जे आहे तर ते गॅस सिलेंडर 24,500 रुपयाला त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. आणि असणारे काही स्थानिक असणारे काही ग्राहक जे आहेत तर त्या ग्राहकांना 26,500 रुपयाला त्या ठिकाणी ते विकले. फाइंड द जीएसटी टू बी पेड ऍट द रेट ऑफ 5%. आणि आपल्याला त्या ठिकाणी 5% असणारी काही जीएसटी जी आहे तर ती जीएसटी त्यांनी त्या ठिकाणी पेड केली, ती आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. अँड हेन्स द सीजीएसटी अँड यूटीएसटी टू बी पेड. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची. त्या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे त्या ठिकाणी युनियन टेरिटरी जे आहे, संघ राज्य जे आहे तर त्या संघ राज्याची असणारी काही सीजीएसटी आणि यूटीएसटी आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी सांगितले. आणि कंसामध्ये आपल्याला माहिती दिलेली फॉर युनियन टेरिटरीज देर इज द यूटीजीएसटी इन्स्टेड ऑफ एसजीएसटी. संघ राज्य जे आहे तर त्या संघ राज्यांसाठी एसजीएसटीच्या ऐवजी काय वापरतो आपण त्या ठिकाणी यूटीएसटी हे त्या ठिकाणी वापरतो. ते आता काय काय दिलेले की इनपुट टॅक्स आपल्याला त्या ठिकाणी काढावा लागणार की इनपुट टॅक्स बाय द मलिक गॅस एजन्सी. काय लिहितं मी की इनपुट, तो आपल्याला इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी. इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी. आता जी काय असणारी काही गॅस एजन्सी जी आहे पहा, तर या गॅस एजन्सीनं त्या ठिकाणी असणार काही इनपुट टॅक्स किती रेटने केलेलं आहे तर ऍट द रेट ऑफ 5%. किती आहे 5%. आता 5% कशावर, आता इनपुट या ठिकाणी त्यांनी केवढ्याला खरेदी केलेलं आहे 24,500. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ऑन रुपीज 24,500 बरोबर. म्हणजे 24,500 वर किती काढायचे तर आपल्याला, तर या ठिकाणी 5% म्हणजे त्या ठिकाणी 24,500 गुणिले 5 भागिले किती 100. हे 2 शून्य गेले म्हणजे 245 गुणिले 5, 5 5 25, 7 आले 2, 5 20, 20 2 किती झाले 22, 7 आले 2, पुन्हा 5 गुणे 10 2 12. म्हणजे त्या ठिकाणी इनपुट टॅक्स जो आहे तर तो इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर मलिक गॅस एजन्सी. काय सांगते या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर मलिक गॅस एजन्सी किती आलेला आहे तर त्या ठिकाणी इज रुपीज 1,225 बरोबर. या ठिकाणी इनपुट टॅक्स जो आहे तर तो इनपुट टॅक्स मलिक गॅस एजन्सीसाठी आला 1,225. आता पुढे काय केलेलं आहे, द गॅस एजन्सी सोल्ड द सिलेंडर टू द लोकल कस्टमर्स फॉर रुपीज 26,500 बरोबर. आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहित आहे द गॅस एजन्सी सोल्ड the cylinder
लोकल कस्टमर्स, काय सांगितलेले, लोकल कस्टमर्स फॉर ₹26,500. मालिक गॅस एजन्सीने काय केलेले, ते असणारे जे काही सिलेंडर जे आहेत तर ते सिलेंडर स्थानिक लोक जे आहेत तर त्या स्थानिक लोकांना 26,500 रुपयाला त्या ठिकाणी विकले. आपल्याला या ठिकाणी आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी काढावा लागेल की आउटपुट टॅक्स बाय द एजन्सी तो किती असणार आहे, पुन्हा 5% त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स बाय एजन्सी, बरोबर, एजन्सी ॲट द रेट ऑफ 5% ऑन रुपीज. किती रुपयावर आता विकलेलं आहे तर त्या ठिकाणी 26,500, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी तेच काय केलं आपल्याला, 26,500 किती 5% आपल्याला त्या ठिकाणी काढायचे, म्हणजेच 26,500 गुणिले 5/100, पुन्हा 2 झिरो गेले, 265 गुणिले 5, 5×5=25, 7×2, 5×5=25, 7×2, 5×6=30, 30×2 किती झाली 32, 7×3, 5×10, 10×3 13. म्हणजे किती आलंय, इनपुट टॅक्स जो आहे तर तो आला 1,325 त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचा कोणी इनपुट टॅक्स क्रेडिट त्या ठिकाणी काढलं आणि आउटपुट टॅक्स जे आहे तर ते आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी काढलं. म्हणजे या ठिकाणी पहा, याला मी त्या समजा समीकरण नंबर याला या ठिकाणी 1 म्हणतो, याला किती म्हणतो या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. आता याच्यानंतर पुढे आता जीएसटी पेबल आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. पहा काय सांगतोय, जीएसटी पेबल. आता जीएसटी पेबल कसे काढतो आपण, आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स त्या ठिकाणी काय करता नसतो, मायनस करता नसतो. काय लिहितोय की आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, बरोबर. आता आउटपुट टॅक्स जो आहे तर तो आउटपुट टॅक्स किती आलेला आहे 1,325, म्हणजेच त्या ठिकाणी ₹1,325 मायनस इनपुट टॅक्स आपण काढलेला आहे तर तो आहे ₹1,1225. आता या दोघांचा त्या ठिकाणी वजाबाकी केली तर सहज लक्षात येतं नसते, किती येतं नसते की ₹100 किती आली, जीएसटी पेबल आली त्या ठिकाणी ₹100. मग आता सीजीएसटी काढायची, जे टोटल जीएसटी जे आहे तर ती 100, याच्यापैकी केंद्राच्या 100 मध्ये निम्मी आणि असणारे जे काही संघ राज्य जे आहे तर त्या संघ राज्याची निम्मी. म्हणून त्या ठिकाणी पहा इकडे लिहितो मी सीजीएसटी, बरोबर. सीजीएसटी किती असणार आहे, 1/2 जीएसटी असणार आहे, ज्या ठिकाणी 1/2 × 100 दॅट इज रुपीज किती आली 50, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला काय करायची, यूटीजीएसटी ती कशी असणार आहे, जीएसटीच्या त्या ठिकाणी निम्मी असणार आहे, म्हणजे 1/2 × 100 म्हणजे किती आली रुपीज त्या ठिकाणी 50. आणि म्हणून त्या ठिकाणी सीजीएसटी 50 आणि यूटीएसटी सुद्धा किती असेल 50 असेल. येते अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो येते. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स पेड 18% जीएसटी ऑन कॉस्मेटिक वर्थ ₹600. आता काय सांगितलं की मी ब्युटी प्रॉडक्ट जे आहे तर त्या ब्युटी प्रॉडक्टने काय केलेलं आहे, 6,000 रुपयांवर काय केलेलं आहे, 18% दरानं जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधन जे आहे तर ते सौंदर्य प्रसाधन त्या ठिकाणी काय केलेली, खरेदी त्या ठिकाणी केलेली. पुढे सांगितलंय अँड सोल्ड टू द कस्टमर्स फॉर ₹10,000.
आणि ग्राहक जे आहे तर त्या ग्राहकांना ती सौंदर्य प्रसाधन काय केलेली 10,000 रुपयाला त्या ठिकाणी ती विकलेली आहे. What are the amount of CGST and HGST shown in the tax invoice issue? तर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की त्यावरून केंद्राचा असणारा जो काही देय कर आणि या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही राज्य जो आहे तर त्या राज्याचा असणारा जो काही देय कर त्या ठिकाणी काढा आणि तो काढल्यानंतर टॅक्स इनवॉइस मध्ये त्याची असणारी जी काही रक्कम जी आहे तर ती रक्कम किती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी काय करायला या ठिकाणी दाखवायला त्या ठिकाणी सांगितलं. पहा या ठिकाणी आपल्याला इनपुट टॅक्स त्या ठिकाणी काढायचं. पहा काय म्हणतो मी इनपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्स कसा काढतो आपण तर कशावर तर ही जी काही कॉस्मेटिक जी आहे तर ती कॉस्मेटिक वर्थ रुपीज कितीची आहे 6,000ची आहे. या 6,000वर किती 18%. म्हणजे या ठिकाणी ₹60 तरी 6,000 आणि याच्यावर किती आहे 18% त्या ठिकाणी जीएसटी आहे. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी 6,000 गुणिले 18 भागिले किती म्हणणार आपण 100. 18 गुणिले 6 हा तर तुम्ही त्या ठिकाणी जर केलं तर पहा काय गुणाकार येताना दिसतोय 60 गुणिले 18 6 निघून आपण पहा 6 8 48 48 4 बरोबर 6 8 48 4 6 1 6 6 4 झाले 10,000. म्हणजे टोटल असणारा जो काही इनपुट टॅक्स जो आहे तर तो इनपुट टॅक्स झाला आपला त्या ठिकाणी ₹1080. 1,080 रुपये त्या ठिकाणी आपल्याला इनपुट टॅक्स झाला. मग अशाच पद्धतीने आपल्याला आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी काढायचा आहे. आउटपुट टॅक्स कशावर काढतो आपण जी असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी सोल्ड केली. आता एवढ्याला सोल्ड केली तर 10,000ला म्हणजे 10,000वर आपल्याला 18% जीएसटी जी आहे तर ती जीएसटी त्या ठिकाणी काढायला लागेल. म्हणजे ₹10,000 जे आहे तर त्या 10,000वर काय करायचं आपल्याला 18% जीएसटी जर काढली तर आपल्याला आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी ₹10,000 इंटू 18 डिवायडेड बाय 100 पुन्हा काय झाली की 2 शून्य म्हणजे किती आलं टोटल त्या ठिकाणी 1,800 आलं. किती म्हणतो मी त्या ठिकाणी ₹1,800. हा झाला आपला त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण इनपुट टॅक्स काढला आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी काढला. म्हणजेच या ठिकाणी पहा हे आपल्या लक्षात येतं नसतं की इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तर तो इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे आपला ₹1,080. इथेच लिहितो मी त्या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट किती असणार आहे तो आपला ₹1,080. बरोबर. हा त्या ठिकाणी आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट त्या ठिकाणी. मग आता जीएसटी पेबल पहा की जे इथे लिहितो मी जीएसटी पेबल. आता जीएसटी पेबल कसे काढतो आपण आउटपुट टॅक्स मधून काय करतोय इनपुट टॅक्स काय करताना दिसतो मायनस करताना दिसतो. आता आउटपुट टॅक्स किती आलाय आपला ₹1,800 मायनस इनपुट टॅक्स किती आहे ₹1,080. बरोबर. म्हणजे 1,800 मधून 1,000 गेले किती राहताना दिसतात तर सरळ सरळ त्या ठिकाणी ₹720 राहतील. सबट्रॅक्शन करून पहा किती आला ₹720. हा झाला जीएसटी पेबल. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जीएसटी जी आहे तर ती 720 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती 720 मध्ये जीएसटी जी आहे तर ती निम्मी केंद्राची असणार आहे निम्मी त्या ठिकाणी राज्याची त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा की सीजीएसटी आणि एसजीएसटी केंद्राची आणि राज्याची सारखीच त्या ठिकाणी असणार आहे. कशाच्या टोटल असणारी जी काही जीएसटी जी आहे तर त्या जीएसटीच्या निम्मी कोणाची असणार आहे केंद्राची आणि राज्याची असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी
1/2 इन ₹720. आता भाग द्या, 3 2 6 बरोबर 12 झाली, 3 3 चौक 8, 2 2 4, 2 3 6, 2 चौक 8, 2 5 10, 2 सक 12, म्हणजे किती आली 720 रुपये. त्या ठिकाणी म्हणजे केंद्राची 360 रुपये आणि राज्याची किती असेल 360. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवतं. ते याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर आता पुढे की प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर B2C टॅक्स इनवॉइस युजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन. खाली दिलेल्या माहितीवरून आपल्याला दुकानदार ते ग्राहक काय करायचे, कर बिचक म्हणजे टॅक्स इनवॉइस त्या ठिकाणी तयार करायचे. पण पुढे काय दिलेले की राईट द नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, GST एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. नाव, पत्ता, तारीख इत्यादी काय करायचे आपल्या पसंतीनं त्या ठिकाणी टाकायचे. बरोबर. आणि आपल्याला दिलेलं की मेसर्स सप्लायरचं नाव, ॲड्रेस असेल, स्टेट असेल, डेट असेल, इनवॉइस असेल, ते आपल्याला आपल्या मनात टाक. त्याच्यानंतर काही आपल्याला पर्टिक्युलर्स दिलेले येते. आता पर्टिक्युलर्समध्ये वस्तूचा तपशील दिलेला आहे. काय दिलेलं आहे की रेट ऑफ मोबाईल बॅटरी ₹200 आणि रेट ऑफ GST जे आहे तर तो 12% दिलेला आहे. आणि याचा त्या ठिकाणी GST कोड जो आहे तर तो HSN जो आहे तर तो 8507 एक पीस त्या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरं त्या ठिकाणी रेट ऑफ हेडफोन दिलेला आहे ₹750 आणि रेट ऑफ GST जो आहे तर तो 18% दिलेला आहे. HSN नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे 8518 एक पीस घेतलेले. आता इथे लक्षात येतात की पहा की GST फॉर मोबाईल बॅटरी किती सांगितलेलं आपल्याला तर त्या ठिकाणी 12% सांगितलेलं. कशासाठी, मोबाईल बॅटरीसाठी. मग आता GST जर त्या ठिकाणी मोबाईल बॅटरीसाठी जर 12% जर असेल तर केंद्र आणि राज्य यांचा त्या ठिकाणी गुड सेल टॅक्स जो आहे तर तो किती असणार आहे, निम्म असणार आहे. म्हणजे 12च्या निम्म प्रत्येकी किती असणार आहे 6% त्या ठिकाणी. अशा पद्धतीने GST फॉर द हेडफोनसाठी GST किती दिलेली आपल्याला 18% दिलेली. याचाच अर्थ काय की हेडफोनवर केंद्राची आणि राज्याची असणारी जी काही GST जी आहे तर ते 18%च्या निम्मे त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 9% त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. मग आपण टॅक्स इनवॉइस शब्द गुड सेल त्या ठिकाणी तयार करू. पहा आता याच्यामध्ये सप्लाय मेसर्स तर आपण कोणत्याही आपल्या पसंतीचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी टाकू शकतो. पहा मी या ठिकाणी टाकतोय की ज्ञानराज इलेक्ट्रॉनिक्स. बरोबर. मग ऍड्रेस आपल्या पसंतीचा आपण काही टाकू शकतो. आपला पत्ता घारगावचा टाकू आपण, घारगाव तालुका संगमनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर म्हणून. बरोबर. अशा पद्धतीने आपण पत्ता जो आहे तर तो पत्ता त्या ठिकाणी. त्याच्यानंतर GST आहे आपल्याला माहिती 15 अंकी त्या ठिकाणी कोड असतो. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तर तो राज्याचा असतो. आपल्या महाराष्ट्राचा कोड जो आहे तर तो 17 आहे. बरोबर. आता याच्यामध्ये कोड जो आहे तर तो आपल्याला माहिती काय काय असते तर मी टाकते पहा या ठिकाणी PRS 19581ZS. अशा प्रकारचा आपला GST नंबर जो आहे तर तो GST नंबर आहे. त्याच्यानंतर इनवॉइस नंबर, हा जो इनवॉइस नंबर जो आहे तर तो समजा GST पहिलंच त्या ठिकाणी आपला आहे पावती पुस्तक इनवॉइस तर त्या ठिकाणी आपण नंबर टाकू 001 कारण आपलं पहिलेच त्या ठिकाणी इनवॉइस त्या ठिकाणी आहे 1 नंबर. त्याच्यानंतर इनवॉइस कधी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तर आजची तारीख टाकू. म्हणजे उदाहरणार्थ आजची तारीख आहे पहा की 11 जून 2021. बरोबर. आजची तारीख आहे 11 जून 2021. मग आता या ठिकाणी सिरियल नंबर किती प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे 2च आहेत. बरोबर. आता त्याच्यापैकी त्याचे कोड दिलेले आपण पहिल्यांदा नेम ऑफ द प्रॉडक्ट
पहिलं प्रॉडक्ट कोणतं आहे आपलं त्या ठिकाणी मोबाईल बॅटरी आहे. मोबाईल बॅटरी बरोबर. तिचा HSN कोड आपल्याला दिलेला आहे. HSN कोड काय दिलेले 8507 बरोबर. आणि मी त्या ठिकाणी लिहिला तो 8507. दुसरं त्या ठिकाणी नेम ऑफ द प्रॉडक्ट काय आपलं हेडफोन आहे. इथे लिहितो मी त्या ठिकाणी हेडफोन. त्याचा HSN कोड आपल्याला दिलेला आहे. तिथे दिलेलं आहे 8518 8518 बरोबर. त्याच्यानंतर त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे. पहा रेट ऑफ द मोबाईल बॅटरी किती दिलेलं आहे तर 200 रुपीज 200 इच बरोबर. आणि किती घेतलेलं आहे तर 1 पीस घेतलेलं आहे म्हणजे एकच त्या ठिकाणी आहे. क्वांटिटी आहे 1. अशाच पद्धतीने हेडफोन आहे. हेडफोनच्या बाबतीमध्ये सुद्धा रेट आपल्याला दिलेला आहे. किती दिलेलं आहे रुपीज 750 इच. आणि हेडफोनचं सुद्धा किती घेतलेलं आहे एकच पीस त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे 1. आता याच्या पुढे आता याच्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे त्या ठिकाणी रेट किती दिलेला आहे आपल्याला 200. एकाचा किती म्हणजे मोबाईल बॅटरी जी आहे तर ती एक आहे. 200ला किती घेतली एकच घेतली म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती आली या ठिकाणी 200. अशाच पद्धतीने हेडफोनचा रेट जो आहे तर तो 750 किती घेतलाय एकच घेतलाय म्हणजे त्या ठिकाणी आला तो 750. आता इथे लक्षात घ्यायचे पहा की आपल्याला GST जो आहे तर तो GST किती सांगितलाय 12% सांगितलं बरोबर. 12% सांगितल्यापर्यंत आपण या ठिकाणी लिहिलेली पहा की GST फॉर द मोबाईल बॅटरी इज 12%. आता या 12% मध्ये रेट ऑफ CGST आणि SGST किती असणार आहे याच्या निम्म असणार आहे 12च्या निम्म म्हणजे इथे किती असणार आहे तो 6 असणार बरोबर. अशाच पद्धतीने पहा आपल्याला हेडफोनसाठी सुद्धा आपण दिलेले की GST फॉर द हेडफोन किती सांगितले आपल्याला 18% म्हणजे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या त्याच्या निम्म असणार म्हणजे किती असणार आहे तर त्या ठिकाणी तो 9% असणार बरोबर. किती असणार आहे 9%. या ठिकाणी लिहितो मी खाली या ठिकाणी किती असणार आहे 9%. या ठिकाणी किती असणार आहे 9. इथे सुद्धा किती असणार आहे 6% बरोबर. 12%चे 6. त्याच्यानंतर मोबाईल फोनसाठी 18 आहे म्हणजे 18 म्हणजे निम्म निम्म. केंद्राची 9%, राज्याची 9% अशी मिळून झाली. हेडफोनसाठी 18 आणि मोबाईल असणारी जी काही बॅटरी जी आहे तर त्या बॅटरीसाठी 12 आहे. त्याच्यामध्ये केंद्राची 6 आणि राज्याची 6 बरोबर. मग आता आपल्याला पहा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायची की 200वर किती आहे तर 6%. त्या ठिकाणी मी बाजूला आकडेमोड त्या ठिकाणी करतो पहा. साधी आकडेमोड आहे. 200वर किती 6%. 6% म्हणजे 6/100 आली. हे 2 शून्य गेले 6 किती आली 12 आली. अशाच पद्धतीने पुन्हा इथे किती येणार आहे त्या ठिकाणी 12 येणार आहे बरोबर. रुपीज लिहितो मी म्हणजे आपल्या लक्षात येईल किती आली 12. आता पुढे पुन्हा आपल्याला या ठिकाणी हेडफोन जो आहे तर तो हेडफोन क्वांटिटी 1 आहे. एकाची किंमत किती 750 आणि याच्यावर काय करायचं आपल्याला 9% CGST करायची म्हणजे 750ची किती 9% म्हणजे 9/100. 2 त्या ठिकाणी एकच शून्य जाते काय हरकत नाही. 0ला 0 गेला बरोबर. 5चा भाग घेऊ आपण 5 दुणे 10 पुढे 5 1 5 7 मधून 5 गेले किती राहिले 2 झाली 25 बरोबर. म्हणजे किती झाली 5 5 25 बरोबर. पुढे पुन्हा 2 ने भागलं याच्या निम्म 15चे निम्म आलं 7.5 म्हणजे 7.5 गुणिले 9. हा गुणाकार जर तुम्ही त्या ठिकाणी केला किंवा आपण प्रत्यक्ष करून पाहू 7.5 गुणिले 9 9/5 किती आली 45 7 4 7 9 63 63 4 किती आली 67 म्हणजे किती आली 67.5. किती आली रुपीज 67.50. हे किती येतील तेवढेच येणार आहे कारण 9% कशाचे काढायचे 750 ते किती येणार आहे रुपीज 67.50.
बरोबर. मग आता या ठिकाणी विचार करायचा पहा, की आपल्याला टोटल करायचे. टोटल करायचं म्हणजे 200, बरोबर. 200 त्याच्यानंतर केंद्राचा कर किती 12, राज्याचा किती 12. 12 आणि 12 किती झाले 24, म्हणजे 24 अधिक 200 किती झाले 224 रुपीज 4. बरोबर. पुढे आता या ठिकाणी हेडफोनसाठी हेडफोनची किंमत आहे 750. त्याच्यापैकी केंद्राची असणारी जीएसटी आली 67.50, राज्याची किती आली 67.50 येते. मग आता याची बेरीज जी आहे तर ती बेरीज या ठिकाणी आपण करू. पाच दिसत असेल तर इथे करतो मी या ठिकाणी पहा, की 67.50 अधिक 67.50 0 5 आणि 5 10 चला 1 7 आणि 7 14 15 चला 1 6 आणि 6 12 आणि 13 जी आली 135 पॉईंट किती आली 5 आणि 5 किती झाली ती 10 आली, म्हणजे 135 रुपये म्हणजे 750 आणि अधिक किती आहे 135. ही जर बेरीज जर केली तर 5 8 800 किती आली 85. म्हणजे या ठिकाणी हेडफोनची किंमत त्या ठिकाणी 750, केंद्राचा कर 67, राज्याचा कर 67.50 अशी बेरीज किती आली 150, म्हणजे 135 अधिक 750 तर ते किती आली 885 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी किती आली रुपीज 885. पुन्हा याची आपण टोटल करू. आता 67.50 आणि 12 किती आली तर त्या ठिकाणी 79.50. बरोबर. तशाच पद्धतीने याची पुन्हा टोटल केली तर ती सुद्धा किती येणार आहे रुपीज 79.50. आणि याची टोटल आपण केली. आता याची टोटल 5 आणि 4 किती झाली 9, 8 आणि 2 10 चला 1 8 आणि 2 10 आणि 1 11. म्हणजेच किती आली त्या ठिकाणी एकूण इनव्हॉइस मध्ये त्या ठिकाणी असणारी काही मोबाईल बॅटरी आणि असणारा तो काही हेडफोन किती असेल तर 1109 रुपये त्या ठिकाणी असते. येते पुढे. आता पुढे 7वं उदाहरण जे आहे तर ते सेम असंच त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मात्र काय करा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मनाने त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीचं पुढे 7वं असणारं जे काही उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टॅक्स इनोवाइस जो आहे तर तो टॅक्स इनोवाइस त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तो तुम्ही त्या ठिकाणी तयार करा.